नवनाथांपैकी कानिफनाथ महाराज जे आहेत आपल्या मडीचे, तर त्यांच्याबद्दल काही एक गैरसमज आहे जो जनतेत आहे, तर त्याच्यातलं सत्य काय की त्यांना काढून टाकलं होतं वगैरे? ज्या वेळेस इच्छापूर्ती भोजन झालं, इच्छापूर्ती भोजन असं होतं की आसनावर बसायचं आणि या जगातली काही जगाबाहेरची कोणतीही गोष्ट मनात इच्छा करायची ती ताटात लगेच येणार. गुरु गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी इच्छापूर्ती भोजन केलं. तर त्या इच्छापूर्ती भोजन मध्ये आता यांच्या अगोदर बी वादावाद झालेली, या आंबाच्या याच्यावरून वादावाद झालेली. तिथं कानिफनाथ काय म्हणले गोरक्षनाथांना, तू एवढं गुरुभक्तीचं म्हणायलाय, तुझा गुरु तर श्रीराज्यात बघ. आणि त्यावेळेस संजीवनी विद्या, अजून सुद्धा आपण शास्त्र घेतलं संजीवनी विद्या फक्त तिघांकडे, एक जालिंदरनाथ आहे, दुसरे मच्छिंद्रनाथ, तिसरे गोरक्षनाथ, बाकीच्यांकडे संजीवनी नाही. म्हणजे काय पाठीमागचे काही त्यांचे राग होते. त्यावेळी इच्छापूर्ती भोजन झालं. इच्छापूर्ती भोजन झाल्यावर नाथांनी ठरवलंच, कानिफनाथांनी हा शिवस्वरूप आहे ना, बघायचं काय काय नाही. तेवढे शिष्य आहे, 750 शिष्यांना सांगितलं की ताटामध्ये सर्प मागा. गुरुचा आदेश होता, केली इच्छा प्रगट, सर्प सर्प तर सर्पच, घे सर्प. का म्हणून तो साक्षात महादेव होता, त्याच्याकडे किती सर्प निघन त्याचा अंत कोणाकडेच नाही अजून. त्याला सर्प मागितले जर मागितले ना, अशाच ठिकाणी झाले की ती वैष्णव धर्माचा भंडारा होता. ज्यावेळेस अन्नपूर्णा माता गोरक्षनाथांपाशी गेली, नाथजी जालिंद्रनाथ जी का चेला है कानिफनाथ, इसने तो सर्प मांगा. गुरु गोरखनाथ उधर गए. गोरखनाथ जी जाने के बाद गोरखनाथ जी ने देखा, गोरक्षनाथ जी ने खडा किया की तू वैष्णव असून भागर कुठ्यात पळतो, जाय म्हणले तू नाथ संप्रदायाच्या बाहेर, आजपासून तुझी चिलमछापी भेगच बंद. बाबा रागात, इकडून गोरक्षनाथ बी रागात बोलणं झालं. पण तो साक्षात गोरक्षनाथ महाराज होते, शिवस्वरूप होते. चिलमछापी बंद म्हणल्यावर बंदच, कारण तोंडातून निघालेलं वाक्य साक्षात देव सूर्यचंद्राला सुद्धा ऐकावं लागत होतं नाथांचं. पण ती दोन महाराज मडीत गेली. मडीत गेल्यानंतर समजायला आले पहिल्यांदा मच्छिंद्रनाथ महाराज, मेरा साथ चल, मी गोरख को बता देता है. लेकिन कानिफनाथ तो कानिफनाथ बाबाच, राग एवढा नाकाच्या शेंडावर की काय करीन काय नाही सांगता येत नाही. मच्छिंद्रनाथाला म्हणला, जा, मला नाही यायचं, मला हे गडच सोडायचं. काय म्हणले, तोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तो मडीतच थांबशी. बोलता बोलता गेलं पहिलं वचन, वरदान भेटलं. नंतरून जालिंद्रनाथ आले. जालिंद्रनाथ बाबा म्हणले, चल, नाही मला इकडे थांबायचं, मला ते संबंध ठेवायचा नाही, काय नाही, काहीच ठेवायचं नाही. म्हणजे जालिंद्रनाथांनी विचार केला, आपला जो पंथ आहे हा आहे संन्यासी, संसारिकाचा देव कोण. कानिफनाथ महाराज म्हणले जालिंद्रनाथ, मला नाही यायचं. जाय म्हणले, तो आजपासून 18 भगत जातीच वासी. 18 भगत जाती कानिफनाथ दरबारात राहतात. मग कानिफनाथांना 18 भगत जातीचा मान दिला. संभाषण झाल्यानंतर गोरक्षनाथ आले, तेरे को वो चीज नहीं मांगनी थी कि आपण कोण है, क्या है क्या नहीं, मतलब उनको समझा कानिफनाथ जी को कि वो कानिफनाथ बाबा कानिफनाथ थी, बोला मेरे को नहीं आने का. लेकिन गुरु गोरखनाथ जी ने वरदान क्या दिया उनको, जब तक चांद सूरज है, जब तक तू समाधि में भी रहेगा ना, तो राजा जैसा रहेगा. अभी क्या है राजा बघितला का, कोणता नाथाचं मंदिर बघितलं का, ते चांदीच्या सिंहासनात किंवा सोन्याच्या सिंहासनात? नाही. हा, नाथांना पगडीचा मान आहे, मुकुट कोणाच्या ठिकाणी, तो राजा आहे, तोच मुकुट धारण करणार, दुसरं करू शकतो का? मुकुट कानिफनाथांना.